बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे। बातमी काय आहे तर बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे जे प्रमाणपत्र लागत आहे ते तुम्ही ग्रामसेवक, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा जवळील गावातील किंवा कोणताही नोंदणीकृत ठेकेदारापासून तुम्ही ज्याची नोंदणी गव्हर्नमेंट ऑफिशियली विभागात झालेली असेल, गव्हर्नमेंटचे जे विभाग असते त्याच्यामध्ये झालेली असेल, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये नोंदणी झाली असेल ठेकेदाराची, तर त्याच्यापासून तुम्ही 90 दिवसाचा प्रमाणपत्र घेऊ शकता। आता याचा GR एक आलेला आहे। GR काय आहे सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कामगारांसाठी आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे mahaboc.in च्या वेबसाईटवरती आल्यानंतर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट अशी दिसेल। इथं आल्यानंतर तुम्हाला हे 3 नंबरचं जे इंटरफेस आहे निर्णय आणि अधिसूचना, याच्यावर बघा शासन निर्णय दिलेला आहे, खाली अधिसूचना दिलेली आहे। अधिसूचनावर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल। परिपत्रके अधिसूचना ऑगस्ट 2024 पर्यंत अद्ययावनित इथं तुम्ही पाहू शकता। इथं आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला बघा इथं खूप सारे दिसतील, टॅब दिसतील। तर तुम्हाला इथं जे 27 फेब्रुवारी 2025चा जे GR आहे ते तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे। तर ते GR इथं बघा 27 फेब्रुवारी 2025चा इथं GR दिलेला आहे। हे mahaboc.in ची वेबसाईटच आहे, आपली कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आहे। इथं आल्यानंतर मंडळाने जारी केलेले पत्रे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं पहा 27 फेब्रुवारी 2025 रोजी जे GR आला होता त्याच्यावर सूचना देण्यात आली होती। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल। आता इथं तुम्ही पत्राला डाउनलोड करू शकता। आता इथं बघा 27 फेब्रुवारी 2025 हा GR आहे, परिपत्रक आहे, शासन निर्णय आहे। अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर। सेकंडमध्ये बघा कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व, तालुका कामगार सुविधा केंद्र सर्व। तर अशा प्रकारे इथं देण्यात आलेलं आहे टायटल प्रतिमध्ये। आणि त्याच्यानंतर खाली बघा इथं सांगण्यात आलेलं आहे मुद्दा नंबर 2 तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि तुम्ही हे PDF सुद्धा डाउनलोड करून वाचू शकता। याचा लिंक हे PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा mahaboc.च्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता। बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण करिता ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी ज्या दिवशी अर्ज सादर केला आहे त्या दिनांकापासून मागील 1 वर्षात 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। सदरचे प्रमाणपत्र खाजगी कंत्राटदाराचे सादर केले जाते। असे खाजगी कंत्राटदार कोणत्याही शासकीय आस्थापनेखाली नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। तथापि असे खाजगी कंत्राटदार महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत नसल्याचे कारण देऊन नोंदणी अधिकारी अर्ज रद्द करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। तर मित्रांनो ही बाब निदर्शनास आली आहे। तर इथं बघा सेकंडमध्ये काय 3 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगण्यात आले आहे, सबब आपणास कळविण्यात येते की 90 दिवसाचे खाजगी कंत्राटदाराचे प्रमाणपत्र तपासतेवेळी सदरचा कंत्राटदार कोणत्याही शासकीय स्थापनेकडे नोंदणीकृत आहे का याबाबतची खातरजमा करावी। तथापि कंत्राटदाराची मंडळाकडे नोंदणी नाही, या कारणास्तव नोंदणी नूतनीकरण अर्ज रद्द करू नये। अशा प्रकारचा हे परिपत्रक होता, हे GR होता, तुम्ही याला वाचू शकता। विवेक कुंभार जे सचिव आहेत कल्याणकारी मंडळचे, त्यांची सिग्नेचर इथं सुद्धा दिलेली आहे आणि 27 फेब्रुवारी 2025ला हा GR आला आहे। तर मित्रांनो जर कोणता तुमचा ठेकेदार कोणत्याही समजा जिल्हा परिषद असेल, PWD डिपार्टमेंट असेल, त्याचा तिथं रजिस्ट्रेशन आहे, त्याचा लायसन्स त्याच्याजवळ आहे, तर त्याचा 90 दिवसाचा प्रमाणपत्र तुम्हाला चालेल। जर तुम्हाला तालुका कामगार सेतू सुविधा केंद्रवाले म्हणत असेल की हे तुमच्या जे 90 दिवसाचा प्रमाणपत्र चालणार नाही, तर त्यांना हे GR दाखवा, हे परिपत्रक दाखवा, तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा रिन्युअलचा फॉर्म किंवा नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। अशा प्रकारे हे GR आला होता 27 फेब्रुवारी 2025 रोजी। तर मित्रांनो हे GR तुम्हाला कसा वाटला आणि याचा लाभ तुम्ही घेतला का, किंवा तुम्ही 90 दिवसाचा प्रमाणपत्र ठेकेदाराचा आणला आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला का, रिजेक्ट झाला तर त्याला हे GR दाखवा, हे परिपत्रक दाखवा, त्याच्यानंतर समोरचं तुम्ही कार्य करू शकता, तुमचा फॉर्म 100% मंजूर होईल। ही माहिती होती, ही अपडेट होती, कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा। चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये शेअर करा। आणि हे परिपत्रक तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल, हे GR तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर योजना गुरु टेलिग्राम चॅनलवरती जा, त्याचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं जाऊन हे PDF डाउनलोड करा आणि ह्याची प्रिंट काढून तुम्ही तिथं जाऊन कामगार सेतू सुविधा केंद्रामध्ये दाखवू शकता किंवा जिल्ह्यातील कामगार ऑफिसमध्ये दाखवू शकता।